एकही शब्द मित्रांनो आपण विदाऊट लॉजिक बोलणार नाही, विथ प्रूफ तुम्हाला हे सगळं काही पटवून देणार आहे। आणि एकदा का तुम्हाला मार्ग क्लिअर झाला की तुम्हाला दुनियेतील कोणतीही ताकद मित्रांनो परमनंट नोकरी मिळवण्यापासून अडवू शकणार नाही। अपडेटेड या ठिकाणी तुम्हाला GR पण दाखवतो आणि त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या वयानुसार, होय मित्रांनो तुमचं वय या ठिकाणी तुमचा मित्र असणार आहे, तुमचं वय तुमचं या ठिकाणी आता अडथळा पण असू शकतो, सपोर्टिव्ह पण असू शकतो। त्यामुळे तुमच्या वयानुसार तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला आता कोणत्या पॅटर्ननुसार जायचं आहे, कोणत्या एक्झामवर फोकस करायचा आहे, कोणत्या डिपार्टमेंटवरती फोकस करायचा आहे। आणि तुम्हाला जर काही जरी अडचणी येत असतील, स्पर्धा परीक्षेतील तुमचा मार्ग ठरवण्यासाठी काही जरी अडचणी येत असतील, अगदी 10वी पासून मित्रांनो ग्रॅज्युएशनपर्यंत असेल, पुढे काही शिक्षण झालेलं असेल किंवा थोडं कमी झालं असेल, बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करून या ठिकाणी माहिती घेऊ शकता की बाबा माझ्यासाठी सुटेबल कोणती एक्झाम आहे, मी कोणता या ठिकाणी मार्ग अवलंबू, सर्व काही तुम्हाला या ठिकाणी अधिकृत विथ प्रूफ जे पण या ठिकाणी जेवढा पण माझ्याकडे सोर्स आहे, डाटा आहे, सर्व वापरून तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटासा मित्रांनो अधिकृत तुम्हाला या ठिकाणी सोर्स दाखवतो, जे की नुकताच या ठिकाणी आलेला आहे। 99% विद्यार्थ्यांना माहिती पण असेल मित्रांनो, नुकताच या ठिकाणी GR आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं सामान्य प्रशासन विभाग जे की आपल्या भरत्या करत असतं मित्रांनो, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सरळ सेवेची जी पदं आता या ठिकाणी भरली जात होती वेगवेगळ्या TCS मार्फत, IBPS मार्फत, ठीक आहे। तर त्या 2026 नंतर, ओके, म्हणजेच 1 जानेवारी 2026 नंतर काय आहे तर ही जी पदं आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत। आणि त्याची जी काय या ठिकाणी रोडमॅप आहे, त्याची जी काय या ठिकाणी भरण्याची कार्यपद्धती आहे, त्यालाच आपण SOP म्हणतो, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणतो। तर ती या ठिकाणी सर्व काय झालेले आहे आता या ठिकाणी एकदम युद्धपातळीवरती चालू झालेले ही कार्यपद्धती या ठिकाणी त्यांची पूर्णपणे आखली गेलेली आहे। आणि पुढे आता इथून पुढे त्याची पूर्णपणे या ठिकाणी अंमलबजावणी हळूहळू चालू होत 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 1 जानेवारी 2026 पासून एक डिपार्टमेंट काय होईल मित्रांनो त्यांच्या सोयीनुसार ही MPSC मध्ये वर्ग होणार आहे, MPSC या ठिकाणी घेणार आहे। तर एक छोटासा सोर्स फक्त तुम्हाला सांगितलेला आहे की बाबा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, कारण अधिकृत काहीतरी सोर्स तुम्हालाही माहिती असावं, मी उगाच हवेत बोलायचो तुम्ही विश्वास ठेवायचा असं कोणतीही गोष्ट यामध्ये घडणार नाही। आणि मी जो काय तुम्हाला मार्ग सांगणार आहे, ऑलरेडी मित्रांनो एक्झाम मोड पॅटर्न 3.0 मध्ये जे विद्यार्थी ॲड होत आहेत, जे होणार आहेत किंवा जे झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी हा रोड मॅप मी ऑलरेडी आखून दिलेला आहे। एक म्हणजे सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला हे तर करावंच लागणार आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, GK, हे सगळं तुम्हाला फक्त 499 मध्ये मी तुम्हाला देतोय। सोबतच मित्रांनो हे रेल्वे भरतीचं काय मॅटर आहे ते तर तुम्हाला मी थोड्याच वेळामध्ये सांगणार आहे, कारण ह्याच्याशिवाय आपण जर तयारी करत असाल तर खूप मोठी संधी तुम्ही मिस करता आहात, खूप म्हणजे खूप मोठी संधी। ओके, जर तुम्हाला या ठिकाणी सरळ सेवेतून जर 20% चान्सेस भेटत असतील तर रेल्वेमधून 80% चान्सेस भेटत आहेत। तोच अभ्यास आहे, तोच सर्व काय आहे, फक्त त्याचे PYQ अति महत्त्वाचे आहेत। आणि त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं होतं बाबा याच्या बाहेर रेल्वे काही विचारत नाही। इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, बुद्धिमत्ता यातले एक बारकाईने ऑब्झर्व करून कोणत्या घटकावर कसा प्रश्न विचारलाय हे सगळं आणि सगळं आपण आता एक्झाम मोड 3.0 मध्ये आपण देणार आहे 499 मध्ये। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 523 घटकावरती मित्रांनो कसा प्रश्न कोणत्या परीक्षेला, कोणत्या शिफ्टला, कोणत्या दिवशी विचारलेला आहे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटून जात आहे। सांगायचा उद्देश आहे की तुम्ही ज्यावेळेस रोड मॅप या ठिकाणी तुमचा मार्ग पत्करणार आहात, आता मी वय एवढ्यासाठी म्हणतोय की सरळ सेवेपेक्षा थोडंसं कमी वय तुम्हाला या ठिकाणी लागू पडत असतं, त्यामुळे वयाचा थोडासा मॅटर यामध्ये होणार आहे। सरळ सेवेला जर बघितलं तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते, ठीक आहे। इथं जर आपण बघितलं तर इथं 38 वर्षापर्यंत तुम्हाला मॅक्झिमम वयोमर्यादा असते। कोरोनामुळे इथं पण जास्त होती आतापर्यंत, परंतु पुढच्या वर्षी नसणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे सरळ सेवेची तर तुम्ही तयारी करायचीच आहे, सोबत तुम्हाला कशाची आहे रेल्वे भरतीची सुद्धा तयारी करायची आहे, जेणेकरून तुमचे 80% सक्सेसचे चान्सेस वाढत आहेत। आता जो मी तुम्हाला 523 घटक दाखवलं तो घटक घ्यायचे आहेत, फक्त तिथं मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण करायचं नाही, बाकी सगळे घटक या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतर येतो मित्रांनो MPSC कडे जर वर्ग करणार असणार आहे आता 2026 पासून, ओके, MPSC कडे जर ही सगळा मॅटर जाणार आहे, हळूहळू सर्व सरळ सेवा सरकणार आहे, तर आपल्याला तुमचं जर वय आता कमी असेल, नुकतीच जर तुम्ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षा चालू केल्या असेल द्यायला, तर तुम्हाला या ठिकाणी MPSC पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी तुम्हाला MPSC कंबाईनची मित्रांनो फास्ट ट्रॅक बॅच ही सुद्धा याच फीमध्ये तुम्हाला दिली जात आहे, याच फीमध्ये तुम्हाला दिली जात आहे। आणि सध्या आता 1 वर्ष अजून आहे, एवढ्या दिवस आपल्याला वाट कशाला पाहिजे आहे, कारण 1 वर्षामध्ये तुम्हाला नोकरी मिळायलाच पाहिजे, हाच प्रयत्न आपला सगळ्यांचा असला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला TCS IBPS ने घेतलेले हजारो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिले जात आहेत।
त्याचे PDF स्पष्टीकरण असेल, व्हिडिओ सोल्युशन असेल, या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. आणि विशेष करून यामध्ये जर बघितलं तर मॅथवरती, गणितावरती जास्तीत जास्त तुम्हाला या ठिकाणी फोकस केला जातो. ठीक आहे. त्यामुळे ही बॅच तुम्ही जर घेतली तर हा सर्व रोड मॅप तुमचा क्लिअर तर होणारच आहे. किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर याच दृष्टीने गेला तर मित्रांनो तुम्हाला दुनियेतील कोणतीही ताकद अडवू शकणार नाही. हे तुम्हालाही आता प्रूफ झालं असेल. म्हणजे फक्त सरळ सेवा करतोय म्हणजे सरळ सेवाच करणं गरजेचं आहे का? नाही. TCS IBPS पॅटर्न बघितला पाहिजे आहे. सोबतच आता MPSCकडे वर्ग होणार आहे म्हणजे MPSCचा क्रायटेरिया पण आपल्याला माहिती पाहिजे आहे, जेणेकरून त्याचा टच आपल्याला पाहिजे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे भरतीला सोडून चालणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळं तुम्हाला या ठिकाणी घेतलं. आणि विशेष म्हणजे आपल्या या बॅचमध्ये काय होणार आहे मित्रांनो, तर गणित बुद्धिमत्ता. मी आतापर्यंत जेवढ्या बॅचेस घेतल्या तर त्यामध्ये मला असं समजून आलं की विद्यार्थ्यांना या ठिकाणी अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार कसा करायचा. ओके. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला बोडोमास वापरायचा असेल किंवा सरळ व्याजाचे शॉर्ट ट्रिक, चक्रवाढ व्याजाचे शॉर्ट ट्रिक कसे करायचे, नफा तोट्याचे शॉर्ट ट्रिक कसे करायचे, एकदम अगदी बेसिक पासून तुम्हाला मित्रांनो आतापर्यंत म्हणजे शिकवलं गेलं नसेल किंवा तुम्ही त्याच्यावरती फोकसच केला नाही तर तुमची 100% गणिताची भीती दूर करण्याचा मित्रांनो 100% प्रयत्न या बॅचमध्ये केला जाणार आहे. जास्तीत जास्त फोकस गणित आणि बुद्धिमत्तावरती केला जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जेणेकरून शालेय विद्यार्थी म्हणजे तुमचे इतर काही आता आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांची मुलं असतील किंवा तुमचे भाची कंपनी असेल, इतर कोणी मित्रमंडळी त्यांचे छोटे मुलं असतील, त्यांना सुद्धा तुम्ही ही बॅच रेफर करू शकता. अशी ही बॅच आहे. कारण गणित बुद्धिमत्ता परफेक्ट म्हणजे परफेक्टच यामध्ये होणार आहे. यामध्ये कोणताही या ठिकाणी दुजाभाव असणार नाही. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर सरळ सेवा भरती. ओके. सरळ सेवा भरती TCS IBPS पॅटर्ननुसार सध्या तर होत आहे म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत तर ह्याला काय धक्का लागणार नाही. त्यामुळं खराखुरा TCS पॅटर्न अगदी प्रश्नाच्या ID सह तुम्हाला या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. ओके. तसंच पुढील काळामध्ये काय सरळ सेवा भरती MPSC मार्फत होणार आहे. तर आता GR दाखवला तुम्हाला, तर त्यामुळे MPSC पॅटर्न सुद्धा तुम्हाला यामध्येच दिलेला आहे या 499 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितले की बाबा तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर त्यामध्ये रेल्वेचा जर मुद्दा ॲड केला तर 80% तुमची काय होतं आहे तर तुमची जी काही वॅकन्सीज आहेत म्हणजे सक्सेस रेशो आहे तुमचा इन्क्रीज होत आहे. त्यामुळे रेल्वेला विसरून चालायचं नाही. आणि जर तुम्ही ही जॉईन केलं तर रेल्वेसाठी सेपरेट बॅच घ्यायची गरज आहे का? बिलकुल नाही. ह्या 499 मध्ये तुम्हाला रेल्वेचं सुद्धा या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन, संपूर्ण कंटेंट या ठिकाणी भेटत आहे. ओके. आणि यामध्ये अजूनही बाकी जसं करंट अफेअर वगैरे वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी यामध्ये जे लिहिलेलं नाहीत किंवा एवढी जागा नाही लिहिण्यासाठी, तर ह्या सगळ्या अजून भरपूर काही जे की तुम्हाला यशाकडे घेऊन जाण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलं जाईल. असं नाही की बॅच जॉईन करायची म्हणजेच तुम्ही या ठिकाणी याला कॉल करायचा आहे, असं पण काही नाही. तुम्हाला जर वाटलं की सर मला फक्त मार्गदर्शन घ्यायचं आहे की बाबा काय करू, कसं करू, माझं वय एवढं आहे, माझं शिक्षण एवढं आहे, तरी सुद्धा बिंदास तुम्ही या नंबरला कॉल करू शकता 72 48 93 01 76. एकदा का मी परत बिजी झालो की नंतर मित्रांनो या ठिकाणी कॉल रिसीव्ह करायला नंतर ऑटोमॅटिक वेळ कमी पडत असतो. त्यामुळे सध्या या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता, जेणेकरून मीही तुम्हाला मार्गदर्शन अगदी प्रॉपर पद्धतीने करू शकेल. ठीक आहे. आणि ही जी काही मर्यादित काळासाठी आपण ऑफर ठेवलेली आहे याचा नक्की लाभ घ्या. कारण नंतर जर ही फी वाढली 1496 रुपये झाली तर मित्रांनो आपल्याला महागात या ठिकाणी बॅच परचेस लागू शकते. त्यामुळे ही आता हा मार्ग शिवाय पर्यायच नाही. तुम्हाला तर समजून आलं असेल मी जे काय या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं, जे प्रूफ दाखवलं तुम्हाला, जो GR दाखवला, तर त्यानुसार तुम्हाला समजून आलं असेल की बाबा आपल्याला जर या मार्गाने गेलं तर किती या ठिकाणी आपला सक्सेस रेशो इन्क्रीज होत आहे. आणि नक्कीच मित्रांनो याच मार्गाने मला वाटतं सर्वांनी आपण गेलं पाहिजे. तर नक्की आपण ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता. लाईव्ह आहे, डेली लाईव्ह क्लास होणार आहेत मित्रांनो. 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे. फक्त 499 फी आहे. जर जॉईन करायचं असेल, हे सर्व कंटेंट पाहिजे असेल तर फक्त 499 72 48 93 01 76 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला आपण व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये ॲड करून हे सर्व कंटेंट दिलं जाईल. लाईव्हच्या या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल. ओके. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल इतर आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा, नातेवाईक जिवलग मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा नक्की करा. चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.